जय श्रीकृष्ण. राधे राधे. तुम्ही कधी विचार केलाय का, मृत्यूच्या शेवटच्या क्षणी काय होते? त्या क्षणी जेव्हा कोणाचा श्वास थांबतो, तो क्षण जेव्हा आत्मा शरीरापासून वेगळा होतो. पण मृत्यूचा अर्थ फक्त श्वास थांबला आहे का? नाही. मृत्यूचा अनुभव खूप खोल आहे. ती शेवटची 1 मिनिट शरीराच्या आतल्या आत्म्यात, मनात खूप मोठा बदल घडवून आणते. ती शेवटची इच्छा जेव्हा शरीर आणि आत्मा यांच्यात तीव्र संघर्ष सुरू होतो, तेव्हा हे रहस्य आहे ज्याचे गरुड पुराणात तपशीलवार वर्णन केले आहे. आज आपण जाणून घेणार आहोत की मृत्यूच्या शेवटी 1 मिनिटात आत्म्याला कोणत्या वेदना होतात, शरीर हळूहळू आत्म्याला कसे सोडते. गरुड पुराणानुसार मृत्यू कधीच अचानक येत नाही. तो नेहमी हळूहळू येतो, जसा जळता दिवा हळूहळू विझू लागतो. शरीराच्या आतील पायांमधून प्रथम ऊर्जा बाहेर पडू लागते. पाय हळूहळू थंडे पडू लागतात. नंतर शरीराचा खालचा भाग निष्क्रिय होतो. व्यक्ती बेशुद्ध होत नाही. त्याला सर्व काही जाणवत असते, पण तो काही बोलू शकत नाही. हळूहळू श्वासोच्छ्वास कमी होतो. हृदयाची गती मंद होऊ लागते. दृष्टी अस्पष्ट होऊ लागते. शरीराचे प्रत्येक अंग एक एक करून साथ सोडू लागते. गरुड पुराणात असे म्हटले आहे की मृत्यूच्या वेळी जीव अतिशय वेगाने आत्म्याला सोडू लागतो. आत्म्याच्या सर्व घटना फिरू लागतात. आत्मा आपले बालपण ते म्हातारपण पर्यंतचे सर्व आयुष्य काही सेकंदात पाहतो. त्यातून केलेल्या चांगल्या वाईट कर्माचा अनुभव येतो. मी बरोबर केले का? मी चूक केली का? हे प्रश्न आत्म्याला मनात पुन्हा पुन्हा घुमत राहतात. काही आत्मे पाप पाहून घाबरतात. काही आत्मे त्यांचे सत्कर्म पाहून तृप्त होतात. पण आता वेळ निघून गेलेली आहे. मृत्यूच्या वेळी ही 5 तत्वे शरीरातून एक एक करून बाहेर पडतात. पृथ्वी तत्व, शरीराचा जडपणा हळूहळू संपतो. पाण्याचे घटक, नाक, तोंड आणि डोळ्यातून द्रव्य बाहेर पडू लागते. अग्नितत्व, शरीराचे तापमान कमी होते. शरीर थंड होऊ लागते. वायुतत्व, शेवटच्या श्वासाबरोबर शरीरातील सर्व हवा बाहेर जाते. आकाश तत्व, शरीरातील चैतन्य संपते. ही प्रक्रिया अतिशय संत आणि रहस्यमय आहे. गरुड पुराणात असे सांगितले आहे की मृत्यूपूर्वी आत्मा 3 शेवटचे श्वास घेतो. पहिला श्वास शरीर सोडण्याची तयारी. दुसरा श्वास मन आणि आत्म्याचे वेगळे होणे. तिसरा श्वास अंतिम निरोप. या शेवटच्या श्वासावेळी आत्मा संपूर्ण जगाकडे, त्याच्या कुटुंबाकडे, त्याच्या शरीराकडे अतिशय खोल डोळ्यांनी पाहतो. एक असहाय्य नजर, एक अपूर्ण इच्छा आणि तुटलेले हृदय. हा क्षण इतका वेदनादायक आहे की आत्म्याला अजून थोडा वेळ मिळावा अशी इच्छा असते. पण मृत्यू हा कुणासाठीही थांबत नाही. मग ती रहस्यमय घटना घडते जेव्हा आत्मा प्राणनाडीमधून बाहेर येतो. गरुड पुराणात म्हणते की जो पूर्ण आत्म्यापासून बाहेर पडतो आणि पापी आत्मा शरीराच्या अवयवातून बाहेर पडतो. जर आत्मा डोक्यातून बाहेर पडला तर तो थेट स्वर्गात जातो. जर आत्मा पाय किंवा गुप्तांगातून बाहेर पडला तर तो नरकाकडे खेचला जातो असे मानले जाते. आत्मा शरीरातून बाहेर पडताच तो लगेच आजूबाजूला पाहू लागतो. ती पाहते की त्याचे शरीर तेथे नाही. ते विचित्र पडलेले आहे. त्याचे कुटुंबीय रडत आहेत. पण हे सर्व ऐकूनही काही बोलू शकत नाही. आत्मा खूप गोंधळलेला आहे. मी मेले का? मी तर अजून इथेच आहे. गरुड पुराणात म्हटले आहे की काही काळ आत्म्याचा मृत्यू झाला यावर विश्वास बसत नाही. हे आपल्याला प्रियजनांना सांगण्याचा प्रयत्न करते, मी येथे आहे, मला सोडू नका. परंतु त्याचा आवाज कोणीही ऐकू शकत नाही. मग आत्मा त्याच्या प्रियजनांच्या घरी धावतो. परंतु ती प्रत्येकासाठी अदृश्य आहे. ही सर्वात वेदनादायक परिस्थिती आहे. आत्मा हा वेगळा आहे हे समजायला त्याला वेळ लागतो. वाटतं मी अजून जिवंत आहे. मग का दुर्लक्ष करताय माझ्याकडे? गरुड पुराणात म्हटले आहे की मृत्यूनंतर लगेच आत्मा तासनतास स्वतःच्या शरीराजवळ उभा असतो. तो स्वतःकडे पाहतो, पण मेला आहे यावर विश्वास बसत नाही. या अवस्थेत आत्म्यासमोर सर्व काही धूसर होऊन जाते. विचित्र सावल्या दिसू लागतात. गरुड पुराणात असे लिहिले आहे की मृत्यूनंतर आत्म्याला असे वाटते की तो अजूनही आपल्या कुटुंबासोबत आहे. परंतु प्रत्यक्षात तो कोणत्या तरी वेगळ्याच जगात अडकतो. आत्मा त्याच्या खोलीत जातो आणि आपल्या नातेवाईकांना पाहतो. परंतु आता ते फक्त आवाज बनले आहेत. हळूहळू आत्म्याला स्वतःच्या चेहऱ्याची आणि शरीराची भीती वाटू लागते. जणू स्वतःचीच सावली देखील आता त्याला ओळखण्यास नकार देत आहे. मृत्यूनंतर आत्मा काळाच्या जाळ्यात अडकतो. तेच दृश्य पुन्हा पुन्हा पाहते. जणू काही काळ धोकादायक रूपात अडकला आहे. त्याचा शेवटचा श्वास कसा तुटला, लोक कसे रडत होते, त्याच्या शरीराचा कसा स्पर्श होतो, हे सगळं क्षणोक्षणी त्याच्या डोळ्यासमोर पुन्हा पुन्हा येतं. गरुड पुराण सांगते की यावेळी आत्मा स्वतःला वेडा समजू लागतो. ते स्वप्न आहे असे वाटते. ती हे बघते, पण हे स्वप्न कधीच तुटत नाही. आत्म्याला अचानक असे वाटते की कोणीतरी तिच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून आहे. गरुड पुराणात असे लिहिले आहे की
मृत्यूनंतर अदृश्य प्राणी आत्म्याला घेतात. काही तिच्या जुन्या पापांची रूपे आहेत, ती आता साकार बनत आहेत. आत्मा धावतो आणि ओरडतो, पण ते प्राणी तिचा पाठलाग करून भिंतीमधून जातात आणि तिला ती चिन्हे दाखवतात ज्यांचे चेहरे नसतात तर फक्त खोली असते. आत्मा पळत पळत पाहतो. आता तिच्या स्वतःच्या शरीराला अंतिम स्नान दिले जात आहे. पण जसे लोकांची तिचे शरीर उचलतात, अचानक तिच्या शरीरातून एक तार उगवल्यासारखे वाटते आणि आत्म्यामध्ये एक विचित्र ताण निर्माण होतो. गरुड पुराणात असे लिहिले आहे की आत्मा स्वतःला तिच्या शरीरापासून वेगळे करू शकत नाही. राम नाम सत्य हे म्हणताना लोक तिचे शरीर कसे घेऊन जात आहेत हे तिने पाहिले आहे. प्रत्येक पावलावर आत्म्याला अस्वस्थ वाटते. प्रत्येक रामनाम सत्य हेचा प्रतिध्वनी आत्म्याच्या आत हातोड्यासारखा वाटतो. जेव्हा शरीर चितेवर ठेवले जाते तेव्हा आत्मा तिथे उभा असतो. त्याची नजर स्वतःच्या चेहऱ्यावर असते. गरुड पुराणात असे म्हटले आहे की त्यावेळी आत्मा स्वतःला प्रश्न विचारतो, मी आहे का हा? माझा प्रवास इथेच संपला का? पण जाळण्याची तयारी सुरू होताच आत्म्याला अचानक जाणवते की त्याच्यामध्ये एक भयानक अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्याला पळून जायचे आहे, पण ते करू शकत नाही. कारण गरुड पुराणात असे म्हटले आहे की जोपर्यंत शरीर पूर्णपणे जळत नाही तोपर्यंत आत्मा त्याच्याशी संलग्न राहतो. जेव्हा चिता पेटवली जाते आणि शरीराला अग्नी दिला जातो तेव्हा आत्म्याला स्वतः जळत असल्याचा भास होतो. ही जळजळ शारीरिक नसून मानसिक आहे. आत्म्याला जळत्या मांसाचा वास येतो, धुराची उष्णता आणि प्रत्येक जळत्या लाकडाचा वास जाणवतो. गरुड पुराणात असेही लिहिले आहे की ही सर्वात कठीण वेळ आहे, कारण आत्मा स्वतःला जळताना पाहतो परंतु सोडू शकत नाही. प्रत्येक सेकंदाला आत्म्याला असे वाटते की जणू तो जळत्या ज्वालांमध्ये अडकला आहे. जणू प्रत्येक धगधगती ठिणगी त्याच्या आठवणी जाळून राख करत आहे. आत्म्याने आपले संपूर्ण आयुष्य पुन्हा पुन्हा पाहिले आहे. त्याच्या चुका, त्याची पापे आणि प्रत्येक आठवण जळत्या लाकडासह आपोआप जळत आहे. गरुड पुराण म्हणते की आत्मा यावेळी स्वतःला प्रश्न विचारतो की मी बरोबर आहे का? मी वेळ वाया घालवला का? हा शेवट आहे का? जळत्या शरीरापासून आत्मा वेगळा होतो. त्यात सामील होऊन ती सर्व वेदना जाणवते जी त्याने काही दुसऱ्याला दिली होती. शरीर जसे जसे हलते तसतसे आत्म्याचे शरीराशी असलेले बंधन क्षीण होत जाते. परंतु शेवटच्या क्षणापर्यंत आत्मा तिथेच उभा राहतो, जणू काही आशा शिल्लक आहे. गरुड पुराणात असं म्हटलं जातं की जेव्हा शरीराचे शेवटचे हाड देखील जळते तेव्हाच आत्मा शरीरातून पूर्णपणे मुक्त होतो. परंतु ही मुक्ती देखील वेदना देऊनच प्राप्त होते. यावेळी आत्मा पूर्णपणे एकटा असतो. ना शरीर सोबत आहे, ना कुटुंब, ना घर, फक्त एक विचित्र शांतता. पण आत्मा खरोखरच मुक्त आहे की आता त्याचा खरा प्रवास सुरू होत आहे? पण कसा? इथेच संपत नाही. खरा प्रवास आता सुरू होतो. मुक्तीनंतर आत्म्याला प्रथम काय वाटते? ती शांती की नवीन वेदना? जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअरसुद्धा करा. आणि अशीच माहिती घेत राहण्यासाठी आमच्या कल्याणकर मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. देव तुमच्यावर कृपा करो आणि तुम्हाला निरोगी आयुष्य लाभो.